इथे ज्या ठिकाणी सूर्योदय लिहिले त्या ठिकाणी पूर्ण जागा मोकळी होती आणि त्या ठिकाणी खिडकी बसवल्यानंतर किती आकर्षक दिसते बघा. आणि हा खिडकी बसवण्याचा पूर्ण भाग पहा. चला तर मित्रांनो भाग सुरू करू. मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णा किनारचे मिक्स भाग पाहताय ना. मिक्स भाग तुम्ही पाहत असताना मित्रांनो तर मिक्स भाग देखील वेगवेगळ्या घटना असतात, वेगवेगळ्या घटना घडून गेलेल्या असतात, त्याचे भाग असतात आणि एकदा घडलेली घटना पुन्हा रिपीट होत नाही. आपले भाग दररोज युनिक आणि वेगळेच असतात. आता ही घटना ही आहे, ही घटना ही मिक्स भागाची नाही आहे, ही घटना खिडकी बसवण्याची आहे. आपल्या भावाच्या पूर्णपणे एक 15 फुटाची खिडकी होती मोठी लांबडी आणि ती बसवताना काय काय घडलं हे साधारण 6 तासाची घटना होती. तर ती मी 8 मिनिटात तुम्हाला दाखवतो की काय काय घडलं. 8 मिनिटात ही घटना पहा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. आणि याच्यानंतर मिक्स भाग आणि एखादी घटना पूर्ण मोठी असेल तर मोठे घटनेचे भाग देखील येतील. तर डिग्रजच्या कृष्णा किनारचे दोन्ही भाग पाहत चला आणि खुश राहा, सुरक्षित राहा. आता पहा 15 फुटाची खिडकी बसवताना कशा प्रकारे आमची कसरत झाली. चला. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आपला भाऊ ॲल्युमिनियम खिडकीची कामं करतो आणि ॲल्युमिनियम खिडकी बघा किती मोठी आहे. ही साधारण 15 फुटाची खिडकी आहे आणि त्या दिवशी शनिवार होता आणि मला शनिवारी मी कामावरून थोडं लवकर येतो. मग भाऊ मला म्हटला की आलायस लवकर तर मला एका माणसाची गरज आहे, कारण ही मोठी खिडकी आहे, ही एकट्याने बसवणं शक्य नाही आहे, याला कमीत कमी 2 जण तर लागतील आणि तू येणार का माझ्यासोबत. ठीक आहे म्हटलं, मी तर येणार तयार आहे. आई देखील आपली इथे आहे बघा. आई देखील मजुरीवरून आली आहे, कामातून शेतातून सध्या, आणि ती म्हटली की ह्या खिडकीला बसवायला तुम्ही 2 जावा, कारण की एकट्याला हे बसणार नाही. तर या ठिकाणी भावाने ही खिडकीचं काम घेतलं आहे आणि या ठिकाणी मी पण त्याच्या मध्येला चाललो आहे. आतमध्ये ही खिडकीच्या फरका आहेत बघा, फरका म्हणजे फ्रेम आहेत. आतमध्ये ही खिडकी बसवणार पुन्हा. ह्या फ्रेमा भावाने बाहेर ठेवल्या. इतक्या ड्रायव्हरला देखील फोन केला होता की तुम्ही डमडम गाडी घेऊन या म्हणून. आणि भावाने कारण हे वज्ज उचलण्याचं जे स्किल आहे ते भावाकडेच आहे. आपण जास्त वज्ज उचलत नाही, तो वज्ज उचलून बाहेर आणून ठेवलेला आहे आणि त्याने आता बाहेर ठेवल्यानंतर पुन्हा गाडीवाला तो फोन करणार आणि गाडीवाला डमडमवाला देखील लगेच येणार. या ठिकाणी गल्लीमध्ये बघा ठेवलेला आहे त्यांना. आई बघत आहे. आता खिडकी ही गल्लीच्या बाहेर आणून ठेवली आहे, कारण की येथूनच टेम्पोमध्ये ती लोड केली जाणार. आणि थोड्या वेळात फोन केल्यानंतर टेम्पो देखील आला. टेम्पो आल्यानंतर पैलवान टेम्पो सर्व्हिस आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठचे पैलवान आहेत, त्यांचा टेम्पो आहे आणि त्याने आल्यानंतर हे गाडीमध्ये ठेवण्यास आम्हाला मदत केली. दुसऱ्या ठिकाणी बाजूलाच बघा की कामातून बायका घरी येत आहेत, कारण की दुपारी मजुरीची सुट्टी करून बायका मजुरी करून घरी येत आहेत. आणि या ठिकाणी ही खिडकी बाजूला लावलेली आहे आणि गल्लीमध्ये ही खिडकी मी रेकॉर्डिंग करत आहे की किती मोठी 15 फुटाची खिडकी आहे आणि 15 फुटाची खिडकी बसवण्याचा हा व्हिडिओ आहे. आणि या ठिकाणी बघा गॉगल ग्लासची खिडकी असल्यामुळे मागे मी रेकॉर्डिंग करत आहे मोबाईलवर. हे आतमध्ये गल्लीतील लहान मुलं गॉगल असल्यामुळे, काच असल्यामुळे समोर येऊन बघत आहेत आरशासमोर. आणि आतमध्ये खिडकी आता ठेवायला सुरू केलं आहे. एक एक करून आम्ही सर्व खिडक्याची ही सुट्टे भाग हे आतमध्ये ठेवले, कारण की तिथे गेल्यानंतर ते भाग जोडावं लागतात. पूर्णपणे अखंड खिडकी करून नेणं शक्य नाही आहे. ही पूर्णपणे अखंड खिडकी एक आहे, ही फिक्स खिडकी आहे. ही सोडून दुसरी अजून एक खिडकी आहे, ती वर बसणार आहे. अशा प्रकारे 2 मोठ्या साधारण 15 फुटाच्या खिडक्या आहेत. तर या खिडक्यात तयार करायचं काम भावाने घेतलं होतं आणि आपण त्याला मदत करणार आहे, कारण की त्याला एका व्यक्तीची गरज लागणारच आहे. आणि आम्हाला टेम्पोवाल्याने देखील मदत केली आहे, कारण की टेम्पो आता बघा चालला आपल्या मंजिलकडे की डिग्रजच्या कृष्णा किनारी ह्या खिडक्या एका घराला बसवायच्या आहेत. त्या ठिकाणी टेम्पो चाललेला आहे आणि मला भावाने दिलेला आहे गाडी, कारण की तू गाडीने ये म्हटले आणि तो गेला टेम्पोनी. टेम्पो बघा डिग्रजच्या कृष्णा किनारी बरोबर पुलावरून चाललेला आहे. हे बघा तुम्हाला दिसेल टेम्पो पुढे चाललेला आहे आणि हा डिग्रजचा कृष्णाकाठ म्हणजे आपलं चॅनलचं नाव डिग्रज गाव आणि कृष्णा नदी. आणि टेम्पो पुढे चाललेला आहे. टेम्पो पुढे चाललेला आहे आणि त्याच्या मागे मी गाडी घेऊन चाललो आहे. जाताना मुलं देखील रस्त्यात मला दिसली जी विटू दांडूने खेळायला लागली आहेत. ते चिनी दांडू घ्या. मुलांचा खेळ पाहून झाल्यानंतर आपण पुढे ज्या ठिकाणी खिडक्या गेल्यात त्या ठिकाणी गेलो. हे बघा या ठिकाणी खिडक्या बसवायच्या आणि इथं सूर्योदय लिहिले बरोबर त्या ठिकाणी ती गॅलरी पूर्णपणे पॅक करायची आहे, कारण ते सर आहेत आणि सरांना ही खिडकी पॅक करून तिथे हॉल टाईपचं करायचं आहे. मग या ठिकाणी ही जी फरक आहे म्हणजे ही आडवी खिडकी आहे, ही ग्रिलच्या मागे बसणार आणि जी मोठ्या मोठ्या 3 फरका आणल्यात म्हणजे 3 खिडक्याचे भाग आहेत ते वरमध्ये गॅलरी पूर्णपणे पॅक होणार. अशा पद्धतीने उचलून खाली ठेवलं आम्ही आणि उचलून ठेवल्यानंतर वर एकदा पाहिलं की पहा मित्रांनो कसं दिसतंय बसवण्याच्या अगोदर आणि बसवल्यानंतर तुम्हाला कसे दिसेल हे बी दाखवतो. या ठिकाणी पुन्हा वर गेल्यानंतर सर आले आहेत. सर म्हटले की आम्हाला इथे बसवायचं आहे, तर ते बसवण्याचं काम आता चालू करणार मी. आणि या ठिकाणी त्याला मदत करायसाठी भावाला आलेलं आहे. भावाने कच्चं मटेरियल जे आहे म्हणजे सुट्टे स्पेअर पार्ट हे सरांच्या पत्र्यावर जाऊन वर घेतले, कारण की पत्र्यावर जाऊनच ते घ्यावे लागणार होते. या ठिकाणी बघा पत्र्यावरून ते मटेरियल घेतल्यानंतर पुन्हा या काचा भावानेच
पायरीवरून आणल्या, कारण की तेवढ्या वरच्या काचा आपल्याला काही जमत नाही, त्याला सराव आहे, प्रॅक्टिस आहे. आणि या ठिकाणी बघा ठोकून बघा ती लांबडी जी होती फरक, म्हणजे पूर्णपणे प्लेन एक फिक्स खिडकी होती ती बसवली या ठिकाणी ग्रिलच्या मागे बरोबर बसवलेली आहे. आणि बघा इथे बसवलेले आहे, त्याला खाली स्क्रू मारून पॅक केलेला आहे. आणि लहान मुलं आवाज यायला लागला म्हणून इथे यायला लागलेत बघायला की ठक 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 कसला आवाज यायला लागला आहे. आणि मध्येच मला तहान लागली, तहान लागल्यानंतर मात्र पाणी पिलो. पूर्ण आडवी अशी ही फिक्स फ्रेम बसवून झाली. आता याच्यावर जी फ्रेम बनवली ही चौकोनी फ्रेम बनवली आहे. याच्यामध्ये आता त्या 3 ज्या स्लायडिंग खिडक्या आणल्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या 3 काचा यामध्ये सरकवून बसवायच्या होत्या. आणि ती तर तारेवरली खरी कसरत होती, कारण की या 3 फरका ह्याच बसवणं हे सोपं काम नाही. तरी देखील या बसवायचा प्रयत्न केला. आणि सरनी बाहेर जाऊन पाहिले की कसं दिसतंय खाली फिक्स फरक. सर म्हणायला लागले की ही ग्रिल आहे, ग्रिलमुळे जरा डेकोरेशन चांगलं दिसत नाही आहे, शो दिसत नाही आहे, तर ते ग्रिल आपल्याला काढावं लागेल. आणि ते ग्रिल काढायसाठी ही बसवलेली जी फिक्स खिडकी आहे ही तुम्हाला पहिला काढावं लागेल. तर आमचं असं ठरलं की सर आम्ही काढून देतो. पण नंतर असं ठरलं सरांचं की राहून दे आणि मजबूत दिसतंय, कारण की मजबूतीला प्रश्न पडला असता. हे जर ग्रिल काढल्यानंतर दिसलं असतं बाहेरून खिडकी पूर्णपणे काच, बाहेरून सर बघायला बघा पूर्णपणे काच दिसली असती, पण ग्रिलमुळे डेकोरेशन थोडंसं हे झाले एवढंच फक्त. पण ग्रिलमुळे मजबूत येते म्हटलं. सर म्हटले राहून दे. मग पुन्हा आम्ही कामाच्या ठिकाणी आलो. राहून दे म्हटलं, कारण की मजबूत येते ग्रिलमुळं. आता या ठिकाणी बघा सर म्हणू लागलेत की या ठिकाणी झाडाची सावली पाडायला लागली, कारण त्या ग्रिलवर बसवले खिडक्या त्यामध्ये झाडाची सावली पाडायला लागली. मग सरांनी झाडं सवळाई घेतलेलं आहे. आणि सरांनी बघा आता झाडं सवळाई घेतलेलं आहे. झाडं पूर्णपणे सवळणार सर. इतक्यात आम्ही खिडकीचं काम आमचं चालूच आहे बसवायचं. आणि थोड्याच वेळात सरांनी कोयत्याचा वापर करून झाडं पूर्णपणे सवळून घेतलं. हे पहा सरांनी झाड सवळून घेतलेलं आहे आणि झाड तोडलेलं आहे. आणि झाड तोडताना कडकडाचा आवाज झाला आहे मोठा असा. या ठिकाणी बराच प्रयत्न केल्यानंतर सरांना ते झाड तोडण्यात यश आलेलं आहे. गेटअप चांगला दिसावा, पुढून काच चांगली दिसावी म्हणून सरांनी झाड तोडलेलं आहे म्हणजे सवळलेलं आहे, पूर्ण मुळासकट नाही काढलं. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र देखील सर चांगला पाळतात. त्यामुळे सरांनी फक्त सवळून घेतलं आहे झाड. आणि या ठिकाणी सरांच्या मॅडम देखील खाली येऊन पाहायला लागलेत की किती छान दिसतंय. सर मॅडम म्हटलं छान दिसतंय, छान काम झालं आहे म्हटलं. मॅडमने अतिशय उत्तम असं काम केलं आहे तुम्ही. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल की बाजूची जी फरक आहे, म्हणजे बाजूला जी जागा मोकळी होती त्या ठिकाणी मला काय दिसतंय, अरे मधमाशाचं पोळं. तर आपण आजीच्या घरामध्ये कसे मध काढले होते बघा, तसे एक सलग 3-4 पोळे दिसायला लागलेत. पण या ठिकाणी मध उडून गेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी मधमाशाने पोळं करायचा प्रयत्न केला असणार, पण काहीतरी औषध वगैरे लावल्यामुळे ते उडून गेलेत. नाहीतर आपण मध काढायचे भाग देखील केला असता. तर या ठिकाणी बघा पत्र्यावर उभारून आमचा भाऊ पूर्णपणे खिडकी पॅक केली आहे. आणि पूर्ण खिडकी आता पॅक झाल्यानंतर कशी दिसते बघा पूर्णपणे. आता ती गॅलरी जी तुम्ही सुरुवातीला पाहिली गॅलरी, ती गॅलरी पूर्णपणे पॅक झाली आहे. आणि पॅक झाल्यानंतर गॅलरी कशी दिसते हे आता तुम्हाला दिसेल. मी बाहेरून तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हे बघा. आल्यानंतर तुम्हाला दिसेल की पूर्णपणे मोकळं होतं. आणि पूर्णपणे मोकळं असलं सूर्योदयाच्या बरोबर खाली असलेले त्या ठिकाणी ही गॅलरी पूर्ण पॅक झाली. आणि डिग्रजच्या कृष्णकिनारी हा पूर्ण खिडकी बसवण्याचा भाग तुम्ही पाहिला मित्रांनो, त्याबद्दल धन्यवाद. आणि वेगवेगळे भाग येत असतात, कधी मिक्स येतील कधी पूर्ण येतील. पाहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा.